ऑपरेशन टायगरच्या हालचालींना वेग. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदारही सध्या दिल्लीत. ठाकरेंचे काही खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता. वेगळा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण. लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याचीही शक्यता. ठाकरेंचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरही नॉट रिचेबल. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरही नॉट रिचेबल. दोघे दिल्लीला गेले असल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 खासदार उद्या दिल्लीत एकत्र, तर संजय राऊतांसह अनिल देसाई दिल्लीत. अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे उद्या दिल्लीला जाणार. ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी ठाकरे सेनेत हालचाली. 19 तारखेला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 6 जणांचा वेगळा गट स्थापन होणार असल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी ठाकरेंच्या पक्षात फूट पडण्याची शक्यता. सातारा सांगली विधान परिषदेत शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये. उपमुख्यमंत्री शिंदेंचे शंभूराज देसाई यांना हे आदेश. सातारा सांगलीतील महायुतीतील वादावरती पडला. मंत्री उदय सामंतांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची देवगिरीवर भेट. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झाल्याची माहिती. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी बैठक. वंचितला पाठिंबा देण्यासंदर्भात अजूनही काँग्रेसचा निर्णय होईना. काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह अशी सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये एफडीए कडून कारवायांचा धडाका. वर्तमानपत्रावर वडापाव देणाऱ्या 26 व्यावसायिकांवर कारवाई. अंधेरीमध्ये चहा पावडरमध्ये रंगांची भेसळ रोखली. भिवंडीमध्ये अवैध ब्युटी प्रोडक्ट्स तयार करणारा कारखाना सील. बडाळ्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची चोरी करणारे 2 टँकर पकडले. दोघांना अटक. 1,31,00,000 मुद्देमाल जप्त. एफडीएसह नियंत्रक शिधा वाटप पथकाची संयुक्त कारवाई.